येत्या 7 सप्टेंबरपासून सर्वांचा लाडका गणेशोत्सव सुरू होणार आहे। त्या दृष्टीनं योग्य नियोजन व्हावं यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीनं सर्व विभागांची आणि नागरिकांची संयुक्त बैठक कुडाळच्या मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यामध्ये महसूल, नगरपंचायत, पोलीस, एसटी, महावितरण, पंचायत समिती, राष्ट्रीय महामार्ग, राज्य उत्पादन शुल्क, MIDC अशा विभागांना निमंत्रित करण्यात आलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभाग वगळता सर्व विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उद्देश समजावून सांगितल्यानंतर सभेला विविध खात्यांप्रमाणे बैठकीला सुरुवात झाली। पहिल्यांदा नगरपंचायतची भूमिका मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी स्पष्ट केली। त्याप्रमाणे शहरातील वाहतूक, एक दिशा मार्ग, भाजी विक्रेत्यांना नगरपंचायतीच्या पटांगणात बसू देणं, माटवीचं सामान विक्रेत्यांना कुठेही बसण्याची परवानगी, शहरातून डंपर आणि अवजड वाहतूक करण्यास बंदी या विषयांवर चर्चा करण्यात आली। जे 4 चाकी पार्किंग आहे त्या पण आंतरराष्ट्रीय समोर जी मोकळी जागा आहे नियमित तिथं असतं आपलं पार्किंग त्याप्रमाणे ती जागा असणार आहे। आणि जे दिवाळी न्यायालय आहे त्याच्या समोरची जे सगळी जागा आहे ते सुद्धा आपण पार्किंगसाठी खुलं केलेलं आहे। त्याच्यानंतर कुडाळ पोस्ट ऑफिस समोर कुडाळ मालवण मार्गावरून येणारी वाहतूक 4 सप्टेंबर 24 ते 18 सप्टेंबर 24 पर्यंत बंद राहण्यासाठी आपण मान्य पोलीस निरीक्षकांना आपण विनंती केलेली आहे। पुढचं जे आहे ते त्यांच्या स्तरावर निर्णय होणार आहे। आणि तसंच MIDC मार्गावरून जी वाहतूक वळवण्याबाबत डंपर चालक संघटना यांना सुद्धा सूचित आपण केलेला आहे। त्याचा निर्णय मान्य पोलीस निरीक्षक यांच्या स्तरावर नंतर घेतीलच। डंपर आणि अवजड वाहतूक आपण हे केलेले। त्याच्यानंतर जिथं नो पार्किंग आहे किंवा बाबा एक मार्ग आहे किंवा इथून बाबा प्रवेश निषिद्ध आहे याचे जे काही सगळे बोर्ड आहेत ते वेल इन ॲडव्हान्स म्हणजे जर का 7 तारखेला जरी आपण म्हणू शकतो सुरू होत असला तरी आपण साधारणपणे 1 किंवा 2 तारखेपासूनच ते बोर्ड तिथं येतील की जेणेकरून लोकांनाही कळेल। बाहेर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनाही फ्री प्लॅन करण्यासाठी ते बोर्डाचं नियोजन सगळं आपण केलेलं आहे। तसंच नो पार्किंग झोन बाबत सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना आणि 4 चाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेत येण्यास आपण म्हणतो की त्यांनी सहकार्य करावं की बाबा तुम्ही त्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारच्या मोठ्या वाहतूक तिथं करू नये जेणेकरून ते लोक नागरिक येतील त्यांना चालायला कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होईल। आणि पथ विक्रेत्यांच्या बाबतीत नार्वेकर बेकरीचे फ्लॅट बिल्डिंग तसेच नगरपालिका इमारतीच्या समोरचे जे पटांगण आहे आणि भाजी मार्केट आहे येथे मुक्त आहे, कोणी येऊन बसू शकतं त्या ठिकाणी बाजार करायला। आणि फक्त जो आपला 4 तारखेचा मला वाटतं बुधवार आहे त्या दिवशीचा बाजार होणार आहे, त्याच्या पुढच्या बुधवारचा बाजार होणार नाही। 4 तारखेनंतर फक्त जे माती विकायला जे येतात त्यांच्यासाठी आपण विक्री चालू ठेवलेली आहे बाहेर, इतरांसाठी तो मज्जाव करण्यात आलेला आहे। यावेळी चर्चेत काही गेल्या वर्षीच्या नियोजनाचे मुद्दे आले। भाजी विक्रेत्यांना कुठे बसवावं याबद्दल नागरिकांनी जोरदार चर्चा केली। पोलीस ठाण्यानजीक असलेल्या त्रिकोणी जागेत गेल्या वर्षी भाजी विक्रेत्यांना बसू दिल्याचा मुद्दा राकेश वर्धम यांनी मांडला। त्याला बंड्या सावंत यांनी आक्षेप घेतला। भाजी विक्रेत्यांनी नेमकं कुठं बसावं यावर बैठकीत बरीच चर्चा झाली। त्याचबरोबर ST प्रशासनाला देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या। शहरात जो एकदिशा मार्ग आहे त्याची सूचना बाहेरून येणाऱ्या चालकांना द्यावी असंही सांगण्यात आलं। शहरातील पार्किंग झोन निश्चित करण्यात आले। अनंत मुक्ताई हॉटेलसमोर, दिवाणी न्यायालयासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। शहरातून होणारी डंपर वाहतूक गणेशोत्सव काळात पूर्णपणे बंद राहणार आहे। याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी माहिती दिली। आंबेडकर पुतळापर्यंत भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना बसू देणे नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था दुसरीकडे जर उपलब्ध करून देता येत असेल तर त्याच्या बाबत जरा थोडा विचार व्हावा। दुसरा विषय आहे जिल्हा चौक ते गांधी चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहन पार्किंग केले जाते, तर त्यासाठी सम विषम असं काहीतरी हे करून आपल्याला त्यामध्ये कोणता तरी अल्टरनेट हे करता येईल, तो एक विषय आहे। हा, आणि पार्किंग व्यवस्था ती आता आपण बोलणार की ती 4 चाकी आणि हे ती जर व्यवस्थित झाली तर जेणेकरून ज्या काही ST बसेस आहेत त्यांना इतका अडथळा होणार नाही गावात येण्यासाठी। शिवाय पुष्पा हॉटेल ते आंबेडकर पुतळा या रस्त्यावर दुकानाच्या पुढे वाहन पार्किंग अस्ताव्यस्तपणे लावली जाते, तर तिथल्या आपल्या मार्फतीने दुकानदारांना कल्पना देऊन की बाबा तुमच्या समोर जरी असेल तर ते व्यवस्थित आपण पहिले संयुक्त सगळ्यांना एकदा सूचना देऊ। आपण वाटल्यास दोघे एकत्र ह्याच्यामध्ये फिरून जिथे जिथे प्रॉब्लेम येतात ते पाहू आणि तिथे काय करता येईल त्या पद्धतीने। त्यानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील असं सांगितलं।
धोकादायक झाडं, वीज वाहिन्या दुरुस्त करण्यात येतील असंही ते म्हणाले। उपस्थित नागरिकांनी महावितरणच्या शहरातला फोन उचलला जात नाही, तक्रार कुठं करायची, त्यामुळे आम्हाला तक्रारीसाठी एक मोबाईल नंबर द्या अशी मागणी केली। प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी महावितरणच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। त्याचबरोबर एसटी प्रशासनाला देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। शहरात 8 गणेश घाट आहेत, त्या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीनं साफसफाई करून लाईट आणि निर्माल्य कलशाची व्यवस्था केली जाणार आहे। पिंगुळी तिठ्यावर जी वाहतूक कोंडी होते तो मुद्दा सुद्धा पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांनी यावेळी मांडला। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी सर्व्हिस रोडवर पाणी पडतं, काही ठिकाणी रस्ता लेवलमध्ये नाही, काही ठिकाणी पाणी साचतं, लाईट सुद्धा बंद आहेत। याकडे नागरिकांनी लक्ष वेधलं असता अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर नागरिकांचं समाधान झालं नाही। रिक्षा व्यावसायिकांना देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात आल्या। रिक्षा स्टँडवर डबल लाईन लावायची नाही, अवाजवी भाडं आकारायचं नाही, प्रवाशांशी विनाकारण हुज्जत घालायची नाही अशा सूचना देण्यात आल्या। त्यावर रिक्षा युनियनची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक झाली आहे, त्यांनी देखील सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही होईल अशी ग्वाही रिक्षा युनियनचे श्री शारबिद्रे यांनी दिली। गावागावातील रस्त्यांवर जी झाडी वाढली आहे ती झाडी साफ करून घ्यावी अशा सूचना सुनील भोगटे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांना केली। यावेळी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी सर्व अधिकाऱ्यांना लोकांना त्रास होणार नाही या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना दिल्या। येणारा हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं आपण साजरा करूया असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। रागाने असतील, प्रेमाने असतील, ओरडून असतील, चिडून असतील, त्या सगळ्या स्वागतार्ह आहेत आणि आमचे सगळ्यांचे नंबर्स तुमच्याकडे आहेत, पण तरी सुद्धा आम्ही वैयक्तिक मी स्वतः आवाहन करते की काहीही अडचणी असतील, कंट्रोल रूम असू दे, कुठल्या डिपार्टमेंटने ऍक्टिव्ह ठेवलंय किंवा न ठेवलंय, पण आमचे फोन सतत तुमच्यासाठी सुरू आहेत आणि सतत आम्ही त्या मदतीसाठी तत्पर आहोत। कोणी असं समजू नये की साळुंखेंनी नंबर दिला नाही म्हणून तिकडचे फोटोज आम्हाला पाठवा, हरकत नाही। म्हणजे मी प्रांत म्हणून मी स्वतः ती जबाबदारी घेते की त्या नगरसेवक मॅडम होत्या, सांगत होत्या कुठले तरी फोटोज आहेत ते आमच्याशी शेअर करा, आम्ही त्या डिपार्टमेंट कडून तात्काळ ती कारवाई करण्याचं म्हणजे मी तरी स्वतः जबाबदारी घेते। माझ्या परीने मी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत मी त्या करेन आणि आता या मीटिंग नंतर आम्ही स्वतः 19 दिवसात ऑफिसर्सची एक मीटिंग घेतो आणि आता काय काय करता येईल, आपले सजेशन्स काय असतात तर आम्हाला ताबडतोब व्हॉट्सअप करा, मला तरी करा कुठल्या पॉइंटला काय आवश्यक आहे। आता मी फक्त असं सांगणं बरोबर नाही की आम्ही करतोय, पण डिटेल्स द्या, काही असतील काही म्हणजे मिस होत असतील आमच्याकडून तर त्या आम्ही ताबडतोब अंमलात आणू आणि त्या दृष्टीने प्रयत्न करू। संवर्धनाच्या दृष्टीने, नियोजनाच्या दृष्टीने आम्हाला तुमचंही सहकार्य पाहिजे, बरोबर। म्हणजे आम्ही आता तेच चर्चा करत होतो की काही नैसर्गिक आपत्तीतले आपदा मित्र किंवा एनसीसी कॅडेट आम्हाला घेता येतात का, आपल्याला शिस्तीचं किंवा पार्किंगचं काही नियोजन करता येईल, त्यासाठी बाहेरचे स्वयंसेवक काही घेता येतील का, हेही नियोजन आम्ही करतो आणि सगळं मंगल पद्धतीने झालं पाहिजे, कुणाचाही रोष नको, कुणालाही त्रास नको आणि येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा आपण आनंदाने वाटेल लावू शकतो अशी काळजी आम्ही घेतो। यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, उपनिरीक्षक श्रीयुत कराडकर, नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, महावितरणचे कार्यकारी अभियंता, एसटी स्थानक प्रमुख श्रीयुत कदम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उदय थोरात आणि मिलिंद गरुड, हायवेचे अधिकारी MIDCचे श्रीयुत रेवणकर, रुपेश सारंग, श्रीयुत कदम आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बंड्या सावंत, राकेश वर्दम, सुनील भोगटे, प्राजक्ता बांदेकर, राजन नाईक, किरण शिंदे, संदेश पडते, चांदणी कांबळी, अजय आकेरकर, संध्या तेरसे, प्रसाद शिरसाट, द्वारकानाथ गुरे, अवधूत शिरसाट, निलेश परब आदी नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला। ATM फोडीतील गुन्हेगाराला पकडून दिल्याबद्दल पणदूरचे पोलीस पाटील देऊ सावंत यांचा यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।